मित्रांनो, मतदानाची तारीख जवळ आली आहे, उमेदवार मैदानात उतरले आहेत. पण एक गोष्ट अनेकांना अजूनही नीट माहित नाही, नगरसेवकाचं खरं काम काय असतं. म्हणूनच आज आपण वसमत विजन या YouTube चॅनलच्या माध्यमातून नगरसेवकाचं काम काय असतं, त्याची जबाबदारी काय असते याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर वसमत विजन या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओची अपडेट ही तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, पाहूया नगरसेवक म्हणजे कोण. तर नगरसेवक म्हणजे आपल्या वार्डाचा लोकप्रतिनिधी. जसा देशासाठी खासदार आणि राज्यासाठी आमदार, तसाच शहरातील एका विशिष्ट वॉर्डसाठी नगरसेवक. नागरिकांनी थेट निवडून दिलेला हा प्रतिनिधी आपल्या वार्डाची प्रत्येक छोटी मोठी गरज, समस्या आणि विकास यासाठी जबाबदार असतो. मित्रांनो, या नगरसेवकाची मुख्य कार्य कोणती आहेत तीही आपण पाहूयात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे मूलभूत सुविधांची जबाबदारी. यामध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था असेल, गटार आणि ड्रेनेज बद्दल असेल, रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन, या सुविधा योग्य प्रकारे चालतात की नाही यावर सतत लक्ष ठेवणे नगरसेवकाचं प्राथमिक कर्तव्य आहे. यानंतर नागरिकांच्या तक्रारी ऐकणे आणि सोडवणे. मित्रांनो, वॉर्डातील प्रत्येक समस्या, ती पाणी पुरवठ्याची असो, स्वच्छतेची असो किंवा रस्ता दुरुस्तीची असो, ती योग्य विभागाकडे मांडून त्याचे समाधान होईपर्यंत पाठपुरावा करणे ही नगरसेवकाची जबाबदारी आहे. विकास कामाचा प्रस्ताव तयार करणे. यामध्ये नवीन रस्ते, पाईपलाईन, उद्याने, सामुदायिक हॉल, सार्वजनिक सोयी सुविधा या सर्व कामांचे प्रस्ताव बनवून स्थायी समिती आणि सभागृहात मांडणे. यानंतर बजेट, निधी आणि खर्चावर देखरेख. नगर परिषदेच्या बैठकीत सहभागी होऊन वॉर्डसाठी लागणारा निधी मिळवणे आणि तो योग्य ठिकाणी आणि पारदर्शक पद्धतीने खर्च होईल याची खात्री करणे. यानंतर आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेकडे लक्ष. सरकारी शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी, स्वच्छता मोहीम या सर्वांचा दर्जा चांगला राहावा ही नगरसेवकाची सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. तर मित्रांनो, नगरसेवक हा वॉर्डाचा पहिला सेवक असतो आणि त्या सेवकाची निवड करताना सजग राहा, जागृत राहा. ही माहिती आवडली तर वसमत विजनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. निवडणूक 2025, तुमचं मत, तुमचा हक्क, तुमचा आवाज. आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.